नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईन इंटिग्रलचा दुसरा व्हिडिओ आपण आता बघणार आहोत. तो लाईन इंटिग्रल ज्याला आपण इंटिग्रेशन ऑफ एफ बार डी आर बोलतोय. तर याचे आपल्याला अजून असे वेगवेगळे प्रकार दिसायला भेटत असतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर लॅमिना असताना आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं. सध्या आपण काय ठीक आहे. तो बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, मी अगोदरही बोललो की जेव्हा पण तुम्हाला एफ बार दिलेला आहे, एफ बार फंक्शन दिलेला असतो, त्याच्यावरून तुम्हाला एफ डी आर डायरेक्टली काढता येणार. कसं बरं का, तुमच्याकडे जो पोझिशन वेक्टर असतो त्यांच्यासोबत तुम्ही मल्टिप्लिकेशन करून ते कॅल्क्युलेट करता. जसं की काय, आता मला दिलेल्या याच्यामध्ये मला एफ बार दिलेला आहे, मी ते लिहून घेतो. एफ बार दिला आहे माझ्याकडे 3x² आय कॅप प्लस 3x² आय कॅप प्लस 2xz मायनस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. या पद्धतीने आपल्याकडे इक्वेशन दिलेलं आहे. याचं जर तुम्ही समजा आता इंटिग्रेशन ऑफ एफ बार डी आर बार जर का काढायला गेलात तर हे कसं येणार बरं का, जिथे बी आय असणार तिथं आपण एक्स लिहिणार, डी एक्स लिहिणार, इथं डी वाय लिहिणार, इथं डी झेड लिहिणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इक्वेशन अशा पद्धतीने होऊन जाईल. काय बरं का, हे बघा 3x वर्ग डी एक्स राईट प्लस इधर बघायला गेलात तर इकडच्या बाजूला काय येईल बरं का, इंटिग्रेशन करून टाकतो, सगळ्यांना सेपरेट देऊन टाकतो. 2xz मायनस वाय जेच्या ऐवजी ते लिहून देईल डी वाय. इथं काय होऊन जाईल इंटिग्रेशन झेड आणि केबद्दल आपण काय लिहिणार बरं का, डी झेड. याचा अर्थ असा झाला की जिथं आय बार होता तिथं मी डी एक्स लिहितो, जिथं जे बार आहे तिथं मी डी वाय लिहितो, जिथं के बार आहे तिथं मी डी झेड लिहितो. अशा पद्धतीने इक्वेशन आपलं बनून जातं. किंवा समजा तुम्ही कॉमन इंटिग्रेशन ठेवला असता तरी बी चालला असता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपल्याला लक्षामध्ये काय येईल बरं का, त्यांनी मला म्हणलं की या 3 गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहेत. तो सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं असतं, जो आपला फंक्शन दिलेला असतो त्या फंक्शनवरून एफ डी आर बनवायचा असतो. इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा तुम्ही, ठीक आहे. तो एफ डी आर कसं बनवायचा असतोय, जो पण फंक्शन तुमचा दिलेला आहे त्याच्यामध्ये आयच्या ऐवजी ते डी एक्स भरा, इथं डी वाय भरा आणि डी झेड भरा. जमत असेल तर तुम्ही सेपरेट करा, नाही तर मी याच्याऐवजी अजून दुसरं कसं लिहू शकत होतो, असं लिहू शकतो इंटिग्रेशन एफ डी आर इज इक्वल टू इंटिग्रेशन, आणि हे सगळ्यांना जे ना, या सगळ्यांना या पद्धतीने बघा 3x² डी एक्स प्लस 2xz मायनस वाय डी वाय प्लस झेड डी झेड. या पद्धतीने ब्रॅकेट पूर्ण करून टाकला असता मी, ठीक आहे. या पद्धतीने ब्रॅकेट पूर्ण केला असता. तुम्ही केलं काय, फक्त सेपरेट इंटिग्रेशन दिले, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपल्याला पहिली गोष्ट जी शोधायला लावली ती काय बरं म्हणतात ते, तो जो तुमचा एफ डी आर आहे त्याचा वापर करायचा आहे. द स्ट्रेट लाईन जॉईनिंग 0 0 0 अँड 2 1 3. तो स्ट्रेट लाईन, कोणती स्ट्रेट लाईन बरं का, तो कोणत्या स्ट्रेट लाईनवरती चालायचं तुम्हाला. मागच्या वेळेस आपण चौकोनावर चालत होतो, आता तुमच्याकडे काय स्ट्रेट लाईन जॉईनिंग 0 0 0 2 1 3 या प्रकारची आपल्याकडे स्ट्रेट लाईन आहे. मग आता या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आपल्याला बनवता यायला पाहिजे. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कशा पद्धतीने बोलतात बरं का, आपण शिकलो असणार की जर समजा तुम्हाला 2 पॉईंट दिले असणार तर y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1 इज इक्वल टू, या पद्धतीने आपण बनवलेलं आहे काहीतरी. तर मग आता याचं इक्वेशन मी कसं बनवतो बघा, स्ट्रेट लाईन जॉईनिंग टू दी, हे 2 पॉईंट दिले याच्यावर मी स्ट्रेट लाईन बनवून घेतो पहिले. सो पहिलं मला शोधायचं आहे. सो हिअर द स्ट्रेट लाईन इक्वेशन बिकम कसं येईल बरं का त्याचं इक्वेशन, स्ट्रेट लाईन इक्वेशन याचा. तर बघा, तो एक्स मायनस आपण कशा पद्धतीने बनवू याला एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो मी. 2 मधून 0 गेले किती, 1 होणार राईट. सो देअरफॉर मी आता कसं मेन्शन करणार, एक्स डिवाइड बाय पुढचा मायनस मागचा 2 मायनस 0 2 लिहून टाकतो इज इक्वल टू. दुसरा बघा, तुमच्या लक्षामध्ये 1 मायनस 0 मीन्स व्हॉट, तो वाय डिवाइड बाय 1. इकडे बघा तिसरं 3 मायनस 0 म्हटल्यावरती काय येईल 3 येणार, तो झेड डिवाइड बाय 3. या पद्धतीने आपण याला लिहिणार आणि याला मी टीच्या टर्ममध्ये लिहितो. याला आपल्याला कन्सेप्च्युअल बी जाता येतं, ठीक आहे. लाईनची इक्वेशन कसं बनवतात त्या पद्धतीने गेलो असतो, पण सिम्प्लिफाईड करून आपण ट्राय करूया की जेव्हा 2 पॉईंट देतात ना तुम्हाला, तर 2 पॉईंटवरून स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कसं बनवतात, ते 2 पॉईंटवरून कसं बनवणार तुम्ही, एक्स डिवाइड बाय ते पॉईंटचा डिफरन्स, वाय डिवाइड बाय आणि त्या खालच्या पॉईंटचा डिफरन्स, झेड डिवाइड बाय करस्पॉन्डिंग पॉईंटचा डिफरन्स इज इक्वल टू टी. याचा अर्थ असा निघून येतो माहिती आहे का, याचा अर्थ असा आहे की इथं एक्सची व्हॅल्यू किती होऊन जाते, तुम्ही जर सेपरेट बघायला गेलात ना, एक्स डिवाइड बाय 2 टी सेपरेट करू टाकतो, वाय डिवाइड बाय 1 टी, नंतर झेड डिवाइड बाय 3 याला पण देऊन टाकतो 3 टी. लक्षात. तर मला सांगा एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्सची व्हॅल्यू आली 2 टी, वायची व्हॅल्यू किती आली टी, झेडची व्हॅल्यू किती आली 3 टी. त्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आल्या. जर एक्सची व्हॅल्यू 2 टी येते तर याचा जर का डेरिव्हेटिव्ह घेतला मी, तो डी एक्स इज इक्वल टू किती येईल 2 डी टी. जर वायची व्हॅल्यू टी असणार तर मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डी वाय इज इक्वल टू डी टी. जर मी झेडचे डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलो तर झेड डी झेड इज इक्वल टू कॉन्स्टंट 3 टेकिंग कॉमन 3 डी टी. कळते का नाही. हे बघा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स कॉन्स्टंट 2 टेकिंग कॉमन, टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय, टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी, झेडचा डेरिव्हेटिव्ह डी झेड कॉन्स्टंट 3 टेकिंग कॉमन, टीचा डेरिव्हेटिव्ह 3 डी टी. अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह येऊन जातील.
आणि जर समजा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढता येत असतील तर मग आता काही राहिलेलं नाही आहे. पहिलं कमसे कम पहिले स्ट्रेट लाईन जॉईनिंगवाला हे तर आपल्याला सॉल्व्ह होऊन जातं, जे की परीक्षेत बऱ्याचदा पडलेलं आहे. ठीक आहे, तो बऱ्याचदा आलेला आहे. आता आपण करणार काय बरं का, जे आपलं इक्वेशन आहे ते इक्वेशनला आपण पुन्हा लिहून टाकूया बघा, FDR. सो इंटिग्रेशन FDR बराबर काय लिहिले बघा, तो ते दिलं आहे आपल्याला इंटिग्रेशन 3x² dx प्लस इंटिग्रेशन 2xz मायनस y dy प्लस इंटिग्रेशन z dz. या पद्धतीने आपल्याला दिलं होतं. मी ते मागचंच परत लिहून टाकले. आणि तुमच्या लक्षामध्ये काय आलं बरं का, आताच चालू बघितलं की एक्सची व्हॅल्यू आली 2t, वायची व्हॅल्यू आली t आणि dzची व्हॅल्यू आली झेडची व्हॅल्यू किती आली, z = 3t. परत dxची व्हॅल्यू किती काढून दाखवली, 2 dt, dyची व्हॅल्यू किती आली dt, dzची व्हॅल्यू किती आली 3 dt. आता या सगळ्या व्हॅल्यू उचलून तुम्ही तुमच्या इक्वेशनमध्ये टाका आणि किती काय आन्सर येते चेक करून बघू आपण. बघा, तो इंटिग्रेशन FDR लक्षात घ्या. सो इंटिग्रेशन 3 एक्सची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, ज्यांनी 2t दिलेले आहे. तो जिथे बघा लक्षात घ्या, मला 3x² dx म्हणतोय तर 3 तर ठीक आहे, पण एक्सची व्हॅल्यू किती आहे 2t आहे, तो मी तिथे 2t लिहितो, त्याच्या डोक्यावरती काय झाला आपला स्क्वेअर. आणि dxची व्हॅल्यू किती आहे 2 dt. ओके, तो 2 dt झाला. अशा पद्धतीने आपण हे लिहून टाकलं इक्वेशनवालं पहिलं, ते पहिलं इक्वेशन झालेलं आहे. नंतर पुढे दुसरं बघूया. दुसऱ्या इक्वेशनमध्ये काय करणार, प्लस इंटिग्रेशन 2 एक्सची व्हॅल्यू पुढे किती आहे बघा, एक्सची व्हॅल्यू किती आहे 2xz आहे ना, तो मग एक्सची व्हॅल्यू मला टाकावं लागेल. एक्सची व्हॅल्यू आहे 2t. पुढे झेडची व्हॅल्यू लागते, झेडची व्हॅल्यू किती आहे 3t मायनस वायची व्हॅल्यू किती आहे t आणि dyची व्हॅल्यू किती आहे dt. अशा पद्धतीने इक्वेशन मला हे बी बनवता येईल. प्लस बाहेरही जागा इथं आहे ना, हां प्लस काय बरं का, आता तिसरा इंटिग्रेशन झेडचं बघा, झेड डी झेड काढायचं ना, झेडची व्हॅल्यू किती आहे 3t आणि dzची व्हॅल्यू किती आहे 3dt. ठीक आहे, या पद्धतीने मला दिसतंय. आता तुम्ही म्हणणार की एवढं जर आपण लिहून टाकलं तर डायरेक्टली कॅल्क्युलेटरमध्ये काढून बी सॉल्व्ह करता येतं. फक्त तुम्हाला आता काय करायचं आहे, त्याची लिमिट द्यायची. लिमिट कशी देणार बघा तुम्हाला लिमिट देण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेपमध्ये बोललो होतं त्यांनी, काय सांगितलं, स्ट्रेट लाईन जॉईनिंग टू दी पॉईंट दिस, हे वाले पॉईंट आहे. आता हे पॉईंट कसे व्हॅरी करता बघा, हे पॉईंट व्हॅरी करतात 0 ते 2 कडे. हे पॉईंट व्हॅरी कसे करतात हे बी एकदा चेक करून घेऊ आपण. हे बघा तुम्हीच, हे जर का पॉईंट बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हे पॉईंट व्हॅरी कसे करतात. समजा सुरुवातीला आपण पहिला पॉईंट जर बघायला गेलो ना, पहिला पॉईंट काय होता 0 to 2. पहिला पॉईंट काय होता बघा 0 to 2. पण तुम्ही 0 to 2 जर का आता बघायला गेला तिथे एक्सची व्हॅल्यू होती, आता टीची लिमिट आहेत ना, ती एक्सची लिमिट होते. आता आपण हे टीची लिमिट करणार. म्हणजे जर मी एक्सची व्हॅल्यू 0 टाकली, हे बघा एक्सची व्हॅल्यू जर मी 0 टाकली तर टीची व्हॅल्यू मला 0 भेटते. याचा अर्थ जेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू 0 टाकता तेव्हा ते आन्सर किती भेटतं 0. आणि जर एक्सची व्हॅल्यू जर समजा मी आता मला 2 होता ना, तो 2 टाकली असते मी एक्सची व्हॅल्यू 2. हे बघा लक्षात घ्या, पहिले एक्सची लिमिट काय दिले 0 to 2 दिले तुम्हाला. तर एक्सची व्हॅल्यू जेव्हा मी 0 टाकली असती तर टीची व्हॅल्यू मला काय भेटते 0 भेटते. पण एक्सची व्हॅल्यू जर मी त्याचा 2 टाकली समजा या इक्वेशनमध्ये, आपल्या एक्सच्या इक्वेशनमध्ये, तर 2 कॅन्सल, टीची व्हॅल्यू मला काय भेटते 1. आता वायचं हे दुसरं इक्वेशन वायचं आहे, हे दुसरं इक्वेशन कशाचं आहे वायचं आहे. मग दुसरं इक्वेशन जर का समजा वायचं आहे तर वायची लिमिट काय आहे, वायची लिमिट आहे 0 to 1. मग 0 to 1 जर आहे तर आपण एक काम करून आता वायच्या इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू समजा 0 टाकू. वायची व्हॅल्यू जशी मी 0 टाकतो टीची व्हॅल्यू काय होऊन जाते 0. आणि वायची व्हॅल्यू जेव्हा मी 1 टाकतो टीची व्हॅल्यू किती येते 1. ठीक आहे, हां. नंतर तिसरं लिमिट बघा, आता तिसरं लिमिट काय आहे, तिसरं आहे तुमच्याकडे आता 0 to 3. तर 0 to 3 याचा अर्थ झेडमध्ये काय टाकणं आहे तुम्हाला, आता झेडमध्ये काय टाकणं आहे की झेडची व्हॅल्यू जर मी 0 टाकली तर ही काय होणार 0. आणि झेडची व्हॅल्यू मी 3 टाकली, 3 कट म्हणजे 1. असंही रूपांतर होऊन जाईल. आणि आज सगळ्यांचा आन्सर आता आपल्याला कॅल्क्युलेटरवरती एक एक करून काढू शकतो आपण. कॅल्क्युलेटर द्या. इंटिग्रेशन FDR तो कसं काढायचा बघा, चेक करा. इंटिग्रेशन 3 इंटू ब्रॅकेटमध्ये गेलो 2 अल्फा एक्सचा, ठीक आहे ना, अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर येतो, तो ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आणि ब्रॅकेटच्या बाहेर इकडे आलो 0 to 1. हा झाला आपला पहिला. आपण सगळं आन्सर लिहू टाकतो. हे पहिल्याचं उत्तर किती झालं 4. प्लस दुसरा कसं काढणार आपण, इंटिग्रेशन हां ब्रॅकेटमध्ये गेलो 2 इंटू ब्रॅकेटमध्ये पुन्हा किती 2t. हे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 2t 3 दुने 6 60 स्क्वेअर. टाईमपास न करता 60 स्क्वेअर केला तरी बेस्ट आहे, चालेल का. तर जसं दिसेल तसं करा. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस अल्फा एक्स, टी आहे ना तो मायनस टी, मायनस अल्फा एक्स. लिमिट कुठून कुठपर्यंत व्हॅरी करता 0 to 1.
0 to 1. आन्सर किती येते आपल्याकडे 7/2. 7/2 प्लस आता लास्टवाला हे बघा इकडे लास्टवाला काय आता इंटिग्रेशन इथे काय दिलं आहे 3t 3 अल्फा एक्स ठीक आहे. आणि पुढे अजून काय इंटू 3 झालं ना फक्त 3 राहिलं आहे 3 dt म्हणजे हा dx झाला आपला पुढे काय आता 0 to 1 किती आलं 9/2 किती आलं हे 9/2. ओके चला मग आता या तिघांची जर का बेरीज करून टाकली तर आन्सर तुमचं येऊन जाईल किती आन्सर आहे 9/2 प्लस 7/2 पुढे काय प्लस 4 हे तुमचं आन्सर येऊन जातं जे की आहे 12. किती आन्सर येते FDR किती येतं 12. आता आपण ज्याला जेव्हा उत्तर काढलं याचं उत्तर 12 काढून दाखवले पण याचं आन्सर ॲक्च्युली 16 येतं. आता हे 16 याचं रिझन काय आहे हे 16 याचं रिझन असं आहे की पहिली जी टर्म होती आपली इंटिग्रेशन टाकताना चुकलं होतं त्याचा पहिल्याचा आन्सर जे आहे इथून तिथवरचं याचा आन्सर 8 आहे. दुसऱ्याचा आन्सर तुम्ही एकदा चेक करू शकता 7/2 तिसऱ्याचा 9/2 आहे. या तिघांची जर का समजा आपण बेरीज करून बघितली तर इंटिग्रेशन FDR आपलं आन्सर जे की आहे ते बरोबर 16 आन्सर येत असतं. तर हे पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं आहे. याच्यामध्ये अजून दुसरा एक प्रश्न आपल्याला दिला आहे सब क्वेश्चन काय म्हणतात ते द कर्व x = 2t². बघा याच्याने डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला x = 2t², y = t, z = 4t² मायनस t आणि पॉईंट दिले तुम्हाला t = 0 to t = 1. याचा अर्थ हे सोपं आहे तुम्हाला टीचे पण लिमिट दिलेले फक्त जे इक्वेशन होतं त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू या व्हॅल्यू टाका. बघा आता एक्सची व्हॅल्यू जर तो 2t² देतोय त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता आला पाहिजे dx कॉन्स्टंट 2 टेकिंग कॉमन t² चा डेरिव्हेटिव्ह असतो 2t. याचा डेरिव्हेटिव्ह बघा dy टीचा डेरिव्हेटिव्ह dt dz याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण काय येईल बरं का कॉन्स्टंट 4 टेकिंग कॉमन याचं काय येईल 2t डीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल -1. अशा पद्धतीने करता येईल ठीक आहे ना. टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 कॉन्स्टंट नंबर. आता dx ची व्हॅल्यू काय येईल 2 दुने 4 4t dy = dt dz बरोबर किती झाले 4 दुने 8 तो 8t - 1 8t - 1. या पद्धतीने मला या सगळ्या व्हॅल्यू पण दिलेल्या आहेत. आता जो आपला FDR होता कट कर एक मिनट हे बघा इथं जर हा जी dz बघा हा जी dz आपल्याला काय देतो तो dz देतोय आपल्याला 4t² - t. याचा डेरिव्हेटिव्ह कसा करणार हा dz 4 टेकिंग कॉमन 2tचा डेरिव्हेटिव्ह t² काय येईल 2t dt - tचा डेरिव्हेटिव्ह काय येईल dt. तर इथून तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं काय येतं झालेलं आहे. पण dz ची व्हॅल्यू जर तुम्ही काढायला गेलात ना तर इथे पण dt कॉमन काढून टाकू कॉमन 4 दुने झाले 8 8t - 1 ब्रॅकेटच्या बाहेर dt असं आपल्याला करता येईल. हा झाला dz हा झाला dy हा झाला dx. आता आपण आपल्या मेन फंक्शनमध्ये टाकूया जो की आहे इंटिग्रेशन FDR = ठीक आहे. तो x = 2t² आहे इथं सुद्धा आपण जरा थोडं गडबड केलेली आहे कॉन्स्टंट 2 टेकिंग कॉमन t² तर 2 dt इथं आपल्याला dt येऊन जाईल ठीक आहे. तो हे 4t dt होऊन जाईल. तो आता आपलं करेक्शन करून टाकलेलं आहे dx = 4t dt dy dt या पद्धतीने आपण हे डेरिव्हेशन काढून टाकलेलं आहे. आता आपण आपल्या मेन फंक्शनमध्ये याला टाकूया जो की काय आता मेन फंक्शन आहे आपल्याकडे इकडच्या पेजवर काढलं आपण इंटिग्रेशन 3x² dx इंटिग्रेशन 2xz - y dy इंटिग्रेशन z dz. आता आपण काय करणार आपल्या ज्या एक्सच्या व्हॅल्यू वायची आणि झेडची व्हॅल्यू आहे तर dx dy dz याच्या व्हॅल्यू उचलून आपण याच्यात टाकू आणि कॅल्क्युलेटरचा वापर करू. बघा लिमिटचं आपल्याला सगळ्यांची 0 to 1 दिलेले 0 to 1 हे बघा टीची व्हॅल्यू 0 to 1 दिली सगळ्यांची तरी ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू किती बघा 2t² त्याच्या डोक्यावरती परत स्क्वेअर आहे हा हे झाला आणि dxची व्हॅल्यू किती आहे 4t dt चालेल असं आपण करून टाकूया. प्लस इंटिग्रेशन 0 to 1 राहिले बी 2 एक्सची व्हॅल्यू किती आहे 2tचा वर्ग झेडची व्हॅल्यू किती आहे 4t - 4t² - t पुढे काय मायनस वाय ना मायनस वायची व्हॅल्यू किती आहे t हा झाला आपला इकडचा आणि बाहेर dy काय दिला आहे dy दिला आहे dt dy काय दिला आहे dt प्लस लास्ट 0 to 1 झेड इथं तो झेडची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 4t² - 1 सॉरी -t आणि dt ची व्हॅल्यू किती दिली तर dt ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे इकडे झेड आहे ना
हा डी जेड इकडचा हां. तो डी जेडची व्हॅल्यू किती तुमच्याकडं हे काय दिले 80 - 1 dt. अशा पण 3 टर्म आहे. ते पहिली शोधूया, दुसरी शोधू, तिसरी शोधू आणि आपण यांचं आन्सर लिहून टाकूया म्हणजे दुसरं सॉल्व करून म्हणजे आपलं. इकडून तिकडून मध्ये गेलो 3. तुम्ही डायरेक्टली करू शकता. याला तोंडी बघा, तोंडी कसं करायचं बरं त्याला, तोंडी कसं करायचं याला, तोंडी कसं करायचं हे बघा 3 दुने 6 तसं नाही करता नाही ते बघा नॉर्मल राहू द्या. हां तो ब्रॅकेट मोठा टाकलामध्ये शिरलो 3 इंटू परत एक ब्रॅकेट 2 टाकलामध्ये 2 अल्फा एक्सचा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर त्याचा परत स्क्वेअर आहे बघा. पुढे काय दुसरा ब्रॅकेट घ्या, याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला 4 अल्फा एक्स ब्रॅकेटच्या बाहेर तसा बी तर आपला dt आहे तर ठीक आहे. तो इथं लिमिट काय आता लिमिट आहे 0 to 1. याला पहिलं याचं आन्सर जे येतं आहे ते आन्सर येतं आपल्याकडे 8. पहिल्याचं आन्सर किती आलं 8 प्लस दुसरं काढूया. दुसरं काय आता इकडून तिकडून ब्रॅकेट टाकलामध्ये आला हा 2 इंटू काय या 2t चा वर्ग 2 अल्फा एक्सचा वर्ग ठीक आहे. पुढे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये गेलो, इकडून तिकडून ब्रॅकेट आहे हे काय 4 अल्फा एक्सचा स्क्वेअर मायनस किती हा टी मीन्स मायनस एक्स अल्फा एक्स ब्रॅकेट कंप्लीट पुढे मायनस अल्फा एक्स. ओके बघा पुढे गेलो जसं मला दिसतंय तसं मी करतोय 0 to 1. हे जे पण आन्सर येईल हे आलं 17/10 17/10 प्लस. तर आता आपण पुढचा आन्सर काढूया. लास्ट आन्सर काय बघा, लास्ट आन्सर आपल्याकडे आता 4 अल्फा एक्सचा स्क्वेअर मायनस अल्फा एक्स ठीक आहे. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे आपल्याकडे आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे 8 अल्फा एक्स मायनस 1 ठीक आहे. तो ब्रॅकेटच्या इकडे गेलो आपण आता किती 0 to 1 तर 1 आहे आणि खाली किती आहे 0. लास्ट आन्सर आला आपलं 9/2. या तिघांना जर आपण सॉल्व केलं तर आपलं आन्सर येऊन जाते. किती आन्सर येते बघा 8 प्लस 17/10 प्लस 9/2 9/10 आन्सर येते 71/5 ठीक आहे. 71/5 ठीक आहे. 71/5 दिस इज आवर आन्सर. आपलं दुसरं आन्सर राहणार इंटिग्रेशनचं. तिसरा एक कर्व दिलेली आहे अलॉंग द कर्व. त्याने तिसरा एक कर्व दिलेला आपल्याला अलॉंग द कर्व डिफाईन बाय. त्यांनी आपल्याला इक्वेशन दिली काय कर्व दिली ती x² = 4y. सो त्यांनी जी कर्व दिली आपल्याला ती आहे x² = 4y. नंतर पुढे आहे 3x² = 8z आणि म्हणले फ्रॉम x = 0 to x = 2 x = 0 to x = 2 या पद्धतीने त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला काय करावं लागेल बरं का, याचं पॅरामेट्रिक इक्वेशन बनवावं लागेल.